नमस्कार. आज मी थायलंडच्या सँक्च्युरी ऑफ ट्रूथ म्युझियममध्ये आलेलो आहे. इथे आयुष्याबद्दलचे ट्रूथ काय आहेत ते सांगितले जातात. तसंच एक ट्रूथ मी तुम्हाला सांगणार आहे. भारतामध्ये 80 कोटी लोक हे ऑनलाईन शॉपिंग करतात. जवळजवळ 60 कोटी लोक हे OTT चॅनल जसं नेटफ्लिक्स वगैरे आहे याचं सबस्क्रिप्शन भरतात आणि 30 कोटी लोक स्विगी आणि झोमॅटोवरनं आपलं फूड ऑर्डर करतात. मात्र म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे फक्त 4 कोटी लोक आहेत. ह्यातलं ट्रूथ काय आहे तर लोकांना इन्व्हेस्टमेंट करणं आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करणं हे अवघड वाटतं आणि सोप्या गोष्टींकडे त्यांचा कल जास्त असतो. कारण शॉपिंग करणं आणि त्या वेल्थचं कन्झम्पशन करणं हे खूप सोपं असतं. कारण याच्या मागची जी मानसिकता आहे ती ही आहे की श्रीमंत होणं अवघड आहे पण श्रीमंत दिसणं अत्यंत सोपं आहे. ज्या पद्धतीने या सँक्च्युरी ऑफ ट्रूथचा निर्माण गेले 45-50 वर्ष अजूनही अखंड चालू आहे, त्या पद्धतीने लॉंग टर्म थिंकिंग असणारे लोक जगामध्ये 1-2% देखील नाही आहे. त्यामुळे वेल्थ क्रिएशन जर तुम्हाला करायचं असेल तर लॉंग टर्म व्ह्यू आवश्यक आहे. शॉर्ट टर्म व्ह्यूनी तुमचे खिसे रिकामे होतील आणि कन्झम्पशन वाढेल. सो तुम्ही गुंतवणूक करताय की नाही लॉंग टर्मसाठी ते कॉमेंट्समध्ये मला सांगा आणि तुम्ही कुठला ॲसेट वापरताय ते देखील सांगा.